नमस्कार शेतकरी बंधूंनो, आर्यन बायोटेकच्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज 1 एप्रिल 2025 आजची जी डेट आहे आणि सध्या उन्हाची जी तीव्रता आहे मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ऊस या पिकामध्ये फवारणी व्यवस्थापन का केलं पाहिजे आणि त्याची सध्या का गरज आहे याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे। आज आपण आपले प्रगतशील शेतकरी व 4G ॲडव्हान्स गेल्या 3-4 वर्षापासून वापरत असलेले आपले सिद्धाराम कोरसेगाव यांच्या गाव धुळखेड यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती पहिली फवारणी आज आपण 1 एप्रिल 2025 रोजी देत आहोत। सध्या ऊसाची कंडिशन अशी आहे आणि या अवस्थेला पहिली फवारणी देणं गरजेचं आहे। तर फवारणी का दिलं पाहिजे आणि सध्या जो वातावरण आहे हे उन्हाळ्याचं सीजन आहे, उन्हाळ्याचं हंगाम आहे आणि ह्या पिरियड मध्ये आपण कितीही खतं टाकली तर ते खतं आपटेक होत नाहीत। आणि पहिली गोष्ट ज्यावेळी आपण पाणी देतो तर ते पाणी देत असताना शक्यतो रात्र पाळी ज्यावेळी असेल त्यावेळी पाणी देणं गरजेचं आहे। दुपारी किंवा भर उन्हामध्ये ज्यावेळी तुम्ही पाणी द्याल तर त्यावेळी काय होईल, तुमची जमीन तापलेली असते आणि त्या तापलेल्या जमिनीमुळे तुमचे जे पाण्याचा जो चरका आहे त्याला तो ऊसाला बसतो आणि साईडचे जे तुमचे पानं आहेत ना तर ते करपाला बघतात। तर सध्या ऊस जरी हिरवा असला तरी ऊसामध्ये खूप ठिकाणी चाबूक काणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, गवताळ वाढ आहे, त्यानंतर खोडकीड आहे आणि पोका बोईंग काही ठिकाणी आढळून येत आहे। तर ह्या स्टेजला ज्यावेळी फुटवा व्यवस्थापन होतो किंवा फुटवा ज्यावेळी निघत असतो त्यावेळी तो येणारा फुटवा हा जाड आला पाहिजे। आणि 4G ॲडव्हान्स ज्यावेळी आपण वापरतो तर स्प्रे मधून दिल्यामुळे याच्या टोटल तुमचं बेस जो आहे सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, त्यानंतर अमिनो ऍसिड आहे, फुलविक ऍसिड आहे, अजून ग्लुटामिक ऍसिड आहे आणि इतर काही हार्मोन्स त्यामध्ये आहेत। त्याच्यामुळं जी उन्हाची तीव्रता आहे, जे ऊन जाणवतो तो या पिकावरती आपल्याला जाणवत नाही। त्यानंतर पहिली फवारणी दिल्यानंतर जो येणारा फुटवा आहे हा एक समान येतो, फुटव्याची साईज चांगली होते, त्यानंतर जो पानाची रुंदी आहे आणि जी काळोखी आहे ही चांगल्या पद्धतीने ह्या 4G ॲडव्हान्स मुळे मेंटेन राहतं। आणि जो अति ऊन असल्या कारणाने जे आपल्या पिकाची ग्रोथ थांबते त्याच प्रमाणे ऊस या पिकावरती अनैसर्गिक ताण हे ऊन आल्यामुळं जाणून येतो। त्यामुळं हे जो आहे जाणून येतो आणि आपल्याला अपेक्षित रिझल्ट आपल्या पिकामध्ये कितीही खतं टाकली तरी ते आपल्याला अपेक्षित वाढ होताना दिसत नाही। त्यामुळं आज आम्ही ह्या 1 एप्रिल 2025 मध्ये ह्या ऊसाला पहिली फवारणी देत आहे। 4G ॲडव्हान्स 1 लिटर, त्याच्यासोबत 42-47 अर्धा किलो, त्यानंतर AR82 स्टिकर सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर आहे, जेणेकरून स्प्रे जो आहे चपचपीत आणि भिजून त्याच्यावरती पसरायला पाहिजे आणि लागलं पाहिजे। 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याच्यासोबत कुठे कुठे चाबूक काणी आहे तर शेतकरी मित्रांनो, चाबूक काणी जो आहे हा शक्यतो तुमचा जो खोडवा आणि निडवा ह्या पिकामध्ये सध्या जास्त प्रमाणात जाणून येत आहे। तर जिथे जिथे चाबूक काणी आहे पहिल्यांदा तो भाग काढून टाकणं हा महत्वाचा आहे। आता तुम्हाला ते काढून टाकून ह्या 4G ॲडव्हान्स बरोबर तुम्ही एक 100 ml टिल्ट हे बुरशीनाशक त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे। तर सध्या हा काढी हा आता अजून एक उन्हाची दाहकता जास्त वाढत असल्यामुळे जरी हिरवा दिसत असेल तरी खालच्या बाजूला ऊस हा तांबेरा या बुरशीनं किंवा आतून बाजून लालसर होत आहे। त्यासाठी फवारणी व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये कंपल्सरी आपल्याला एक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे। जरी तुमच्या चाबूक आणि नसलं तरी त्याच्यामध्ये जर तुम्ही फॉलिक्युअर 200 ml किंवा टिल्ट 100 मिली हे आपण वापरू शकतात।
ज्यावेळी चाबूक आणि सगळ्याकडं होतं त्यावेळी ह्याच्यात सोबत एक कीटकनाशक ही घालणं गरजेचं आहे. तर सध्या ज्यावेळी आपण 4G ऍडव्हान्सचा स्प्रे देतो तर ह्या स्टेजला तुमचा जो निघणार फुटवा आहे हे जाड निघाला पाहिजे. आता ह्या बेटामध्ये बघा, हे जे फुटवे आहेत हे काही उपयोगाचे नाहीत. ह्याच्यामुळे काय होतात, हे फक्त फुटवा येऊन मरून जातात आणि दाट होऊन कालांतराने महिना दीड महिन्याने ह्याची मर व्हायला चालू होते आणि आपल्याला एकरी जे ऊसाची संख्या मेंटेन व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. त्यासाठी सुरुवातीचे 4 महिने आपण ऊस हे चांगल्या पद्धतीने सांभाळलं पाहिजे आणि खर्चाचाही ताळमेळ जर घालायचा असेल तर तुम्ही जे डोसेस टाकताय तर सुरुवातीला स्प्रे नियोजन वरती जर तुम्ही गेलात तर तुमचा खर्चही कमी होतो आणि आपल्या ऊसाची जी ग्रोथ पाहिजे आणि जी चांगल्या पद्धतीने वाढ पाहिजे त्यावेळी ते आपल्याला जाणवतं. फक्त डोसेस टाकताना डोसमध्ये कंपल्सरी MOP म्युरेट ऑफ पोटॅश, अमोनियम सल्फेट आणि तुम्ही DAP वापरा किंवा 9-24-24 असं, आणि त्यात एखादा मायक्रोन्युट्रिएंटचं किट आणि सल्फर एक 5 किलो असं ह्याला एक 2 लिटर रूटअप च कोटिंग करणं आणि तुमचं डोस विस्कटून देणं हाही एक चांगला पर्याय तुम्हाला राहू शकतो. तर ह्या कंडिशनला जो फुटवा आहे तो जाड निघाला पाहिजे, फुटव्याची संख्या ही जास्त पाहिजे. आपल्याला 265 मध्ये फुटवा जास्त निघायची आवश्यकता नाही. त्यासाठी तो फुटवा जाड आला पाहिजे आणि जास्तीत जास्त तो टिकला पाहिजे. ह्यासाठी फवारणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. आज ह्या कंडिशनला आम्ही पहिली फवारणी देत आहोत. दुसरी फवारणी घेतानाही तो व्हिडिओ तुमच्याशी नक्कीच शेअर करू. तर उन्हाळ्यामध्ये फक्त काही मुद्दे तुमच्याशी शेअर करायचे होते. पहिला मुद्दा पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन देत असताना शक्यतो रात्रपाळीला किंवा ऊन पडायच्या म्हणजे उन्हाची तीव्रता जास्त व्हायच्या अगोदर म्हणजे 10-11च्या आत जर तुम्ही पाणी जर दिलं तर आपल्या ऊसावरती जो येणारा अनैसर्गिक ताण आहे त्यानंतर जो ऊसाच्या किंवा जी जमीन तापल्यानंतर जो ऊसाला चटका बसतो तो शक्यतो होणार नाही. तसेच सध्या सगळ्याकडे तांबेरा भरपूर प्रमाणात आहे, चाबुकाणी भरपूर प्रमाणात आहे, खोडकीड आहे आणि काही कीड तुम्हाला त्यात जाणून येत आहे. त्यासाठी स्प्रेमध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा वापर करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. हा झाला आजचा व्हिडिओ. परत नंतर तुमच्याशी मी नक्कीच भेटू. तोपर्यंत नमस्कार.